म्हणून परवा दिवशी तुम्हाला समजने वाले को इशारा ही काफी एवढीच एक झलक दिली. मला फाईल ओपन करायला लावू नका. छत्रपती शिवाजी महाराज की. मावळ मुळशीचा आवाज आपला एवढा लहान आहे का? तुम्ही हात वर करून आपली मुठी घट्ट बांधून अण्णांचं स्वागत आपण मावळे म्हणून करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. वंदे जय श्रीराम. अण्णा, एक गोष्टीची आठवण आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा लोहगड किल्ला आपण आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना जागतिक वारसा केंद्रामध्ये आमच्या मावळच्या लोहगड किल्ल्याचा आपण समावेश केला. त्याबद्दल आमच्या सर्व मावळवासियांच्या वतीने आपलं दोन्ही हात वर करून टाळ्या वाजून अण्णांचं स्वागत करावं. कुसगाव काले जिल्हा परिषद गटातील भाजपा सेना युतीचे उमेदवार तालुक्याचे माजी अध्यक्ष आदरणीय दत्ताभाऊ गुंड, काले पंचायत समिती गणाच्या आपल्या उमेदवार आमच्या लहान भगिनी सीमाताई मुकुंद ठाकर आणि कुसगाव गणाचे उमेदवार नवनाथ हरपुडे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठ आदरणीय केंद्रीय मंत्री आणि मावळ मुळशीचे सुपुत्र आदरणीय मुरली अण्णा मोहोळ, मावळच्या माजी आमदार रुपरेखाताई डोरे, एकनाथ भाऊ आणि सर्व व्यासपीठावरील मान्यवर मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले सर्व मतदार बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, परवा दिवशी अण्णांचा फोन आला की बाळाभाऊ मी 24 तारखेला मावळमध्ये येतो, मला सीमाताईच्या आणि दत्ता भाऊच्या प्रचाराला यायचं असं अण्णांनी मला फोनवर सांगितलं. आणि आज ही सभा अण्णांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. मी एक घोषणा देणार आहे. तुम्ही माझ्या मागे म्हणायचं फक्त एकटा बास. काय म्हणायचं? कोण आहे एकटा बास माहिती आहे ना? कोण आहे? हा, सोंगाड्या. मी म्हणाल माझ्या मागे तुम्ही म्हणायचं एकटा बास. ग्रामपंचायतीच्या निधीचं कमिशन खाणारा, पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्याच्या विकासाचा निधी खाणारा, नगरसेवकांच्या विकासाचा निधी खाणारा, आता आमदारकीच्या निधीचा खाणारा तो, जल जीवन मिशन योजनेचा निधी खाणारा, केंद्राचा राज्याचा मिळणारा निधीचं कमिशन खाणारा. अण्णा तालुक्याला आमच्या सगळं माहित झालं. बहीण भावाची भांडण लावून त्यांचा निधी खाणारा आहे का नाही? मामी आहे ना? अण्णा एकच विनंती करतो, 2019 ला तालुक्यामध्ये आमदार निवडून आल्यानंतर आमच्या पवना माईच्या जलपूजनाला आले होते का नव्हते? आले होते ना? काय म्हणाले होते? पवना भागातील शेतकऱ्यांचं पुनर्वसन केलं तरच पुन्हा या ठिकाणी जलपूजनाला येईल. झालं का 6 वर्षात पुनर्वसन? झालं का पुनर्वसन? शेवटच्या लोकांनी सांगा, झालं का पुनर्वसन? आता तुमचं काही कामच नाही. आता भाजप सेना, मी तुम्हाला शब्द देतो, आदरणीय मुरली अण्णांच्या नेतृत्वात आमच्या पवन खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आम्ही आता
भाऊंना हाती घेऊन मार्गी लावल्याशिवाय आता राहणार नाही, हा विश्वास तुम्हाला इथे देतो. या भागातल्या जमिनीचं कुणी मोजणी केली हो? अंकुश भाऊ कुणी केली ना? नारायण भाऊ किती वर्ष मोजणी नव्हती झाली त्यावेळेस अधिकारी म्हणायचे 1000 एकर आहे, आमचा शेतकरी म्हणायचा 2000 एकर पेक्षा जास्त जमीन आहे. 2700 एकर जमिनीचं मोजणी. कालेकर बाबा तुमच्याच घरी मीटिंग झाली, सगळे अधिकारी आले, गिरीश भाऊ महाजन यांनी आपल्याला निधी दिला आणि आपलं त्या ठिकाणी मोजणीचं काम पूर्ण झालं. गोळीबार झाला, आपण त्याचे सर्व साक्षीदार आहोत. आपलं सरकार नव्हतं, 159 शेतकऱ्यांवर 302, 307 अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल झाले. त्यांना त्या ठिकाणी शिवाजीनगर कोर्टात जावं लागत होतं. अनेकांना गोळ्या लागल्या. गणेश भाऊंनी उल्लेख केला, कांताबाई ठाकर असल, श्यामराव तुपे असल, मोरेश्वर साठे शहीद झाले आणि त्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले. 2014 ला आपलं सरकार आलं, देवाभाऊ मुख्यमंत्री झाले, आपण सर्वजण साक्षीदार आहोत. MG गायकवाड कमिशनने आपल्या शेतकऱ्यांवर 70 लाख रुपये नुकसान भरपाई द्या म्हणून सांगितलं. दोन्ही भाऊ तुम्ही बी होते, सुनील महाराज तुम्ही बी होते, किसन काका तुम्ही बी होते. देवाभाऊनी आपल्या शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी गुन्हे तर मागे घेतले, पण 70 लाख रुपये देखील माफ करण्याचं काम केलं. ही आपल्या देवाभाऊच्या सरकारची ताकद आहे. म्हणून आज मुरली अण्णांनी आपला विश्वास ठेवला. मी अण्णांना विनंती करतो, अण्णा पंतप्रधान मोदी साहेबांच्या माध्यमातून जल जीवन मिशन योजनेत मावळ तालुक्याला 2000 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी मिळाला. केंद्राचे 60%, राज्याचे 40% निधी आला. तुमच्या गावात पाणी योजनेचं भूमिपूजन करायला कोण आले होते? कोण आलं होतं? कोण? बर, जबाबदारी कुणाची? योजना पूर्ण झाली का? सरपंचाला विचारलं का? डीपी प्लॅन कसा त्या ठिकाणी चुकीचा केला? मान्य आहे ना? पहिलं किती टक्के कमिशन घेतलं? किती? 20%. अण्णा 2000 कोटीतून 20% कमिशन घेतलं. त्याची चौकशी तुमच्या माध्यमातून केंद्र सरकारने केली पाहिजे. ना खाऊंगा ना खाणे दूंगा, यांच्या खिशात गेलेले पैसे जनतेचे परत शेतकऱ्यांना परत त्या गावाला मिळाले पाहिजे असं आम्ही या ठिकाणी आवाहन करतो. परवा आमच्या कालेगावच्या जी आमची पाटबंधारे खात्याची सोसायटी आहे 7 नंबरची, नोटिसा कुणी पाठवल्या? निवडणुका आल्या की नोटीस येतात, निवडणुका आल्या की आमच्या टेट वाड्यांना उठवलं जातं. आज मी तुम्हाला विश्वास देतो, पवना धरणाचं अतिक्रमण काढण्याचं काम चालू आहे आणि या ठिकाणी आमच्या सेक्टर 7 मधल्या शेतकऱ्यांना नोटीस आल्या. या भागातल्या एकाही व्यक्तीच्या घराला राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे? कोण आहे? देवाभाऊ आहे ना. कुणाच्याही घराला धक्का लागणार नाही, हा विश्वास आजच्या या सभेच्या निमित्ताने आपल्याला जाहीर देतो. या नोटिसा वगैरे मध्ये आम्ही आहोत तुमच्यासाठी. ओंकारेश्वर महाराजांचं मंदिर बाजारपेठेतल्या सगळ्या नागरिकांनी मला सांगितले ते निधी मिळाला पाहिजे. अण्णांच्या हस्ते या ठिकाणी दर्शन घेऊन आपण प्रचाराचा शुभारंभ केला. ओंकारेश्वरांच्या मंदिरामध्ये नारळ फोडल्यानंतर विजय हा फक्त भाजप सेना युतीचाच होतो, हा इतिहास आहे. आज आपण या ठिकाणी या प्रचार सभेच्या निमित्ताने आलेलो आहोत. गणेश भाऊंनी उल्लेख केला, अण्णा तुम्ही मावळ मुळशीचे सुपुत्र आहात. तुमच्या भावकीने तुमचं या ठिकाणी स्वागत केलंय. कडद्यामधली मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
म्हणून काय काळजी करायचं नाही. अण्णांचा शब्द प्रमाणे आज या भागामध्ये अण्णा कायम येत असतात. गणेश भाऊने उल्लेख केला. अण्णा एकच नम्र विनंती आहे, माझा सहकारी शंकर भाऊ देशमुख ते बी पैलवान होते आणि त्यांचा मुलगा पैलवान प्रतीक शंकर देशमुख नुकताच युवा महाराष्ट्र केसरी किताब त्याला मिळालाय. आपण पैलवान आहात. आमच्या या प्रतीकला केंद्र सरकारच्या माध्यमातून रेल्वेमध्ये त्या ठिकाणी नोकरी मिळाली पाहिजे अशी कळकळीची विनंती आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. या ठिकाणी आमच्या कांताबाई ठाकर क्रीडा संकुल आहे. त्या क्रीडा संकुलाला त्या ठिकाणी आपण केंद्र राज्याच्या माध्यमातून या भागातले अनेक खेळाडू आहेत. मग ते क्रिकेट असेल, कुस्ती असतील, या माध्यमातून खेळत असतात. आम्ही मुकुंद भाऊ ठाकर यांच्या पत्नी आमच्या सीमाताई त्या ज्यावेळेस सरपंच होत्या त्यावेळेस आम्ही ठराव केला आणि त्या ठिकाणी क्रीडा संकुलाला जागा देण्याचा निर्णय केला. चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री असताना 2 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला. आज माझी विनंती आहे, आमच्या या पवन खोऱ्यामध्ये हे जर मोठं क्रीडा संकुल उभं राहिलं तर या भागाचा तरुण त्या ठिकाणी आपल्याकडे असलेले गुण कौशल्य व त्या ठिकाणी व्यायामाच्या माध्यमातून माती असेल कुस्ती करेल, क्रिकेट असेल क्रिकेट खेळेल. म्हणून आमच्या या भागाच्या क्रीडा संकुलाला आपण केंद्राच्या माध्यमातून मोठा निधी, देवाभाऊच्या माध्यमातून राज्याचा निधी देऊ. या भागातलं आणि मावळ मुळशीचं सर्वात मोठं क्रीडा संकुल या ठिकाणी उभं करावं असं आवाहन आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. एक विषय सांगतो. 22 तारखेला छाननी होती. आमच्या सर्व वकिलांनी त्या ठिकाणी बाजू मांडली. आज मला आपल्याला सांगायचंय, ज्यांची निवडणूक लढण्याची क्षमता नसते, जे त्या ठिकाणी निवडणूक जिंकू शकत नाही, जयवंता ते काय करतात, रडीचा डाव करतात. काय करतात? रडीचा डाव. भाजपच्या 4 उमेदवारांचे फॉर्म बाद करण्याचा प्रयत्न केला. 4 दिवसापूर्वी आमदार सुनील शेळके म्हणले, बाळा बेगडेला कोण विचारतोय वरती? बाळा बेगडे आणि गणेश बेगडेला वरती विचारतोय कोण? मी त्यांना एकच सांगतो, आमची ताकद काय आहे? मावळचे भाजपचे कार्यकर्ते आमचा शब्द ऐकतात, ही माझी सर्वात मोठी ताकद आहे. म्हणून परवा दिवशी तुम्हाला समजणे वाले को इशारा ही काफी एवढीच एक झलक दिली. मला फाईल ओपन करायला लावू नका, नाहीतर अंदर मावळा तुम्ही जर सुरुवात केली तर खूप लांब पर्यंत तो विषय जाईल. म्हणून समजणे वाले को परवा फक्त इशारा दिलाय. आमची ताकदीची तुम्ही परीक्षा बघू नका आणि मावळच्या जनतेवर अन्याय करायचं काम करू नका. गावागावात भांडणं लावू नका, जमिनी कुणाच्या लुटू नका आणि सामान्य व्यक्तीच्या आयुष्यातलं स्वप्न पूर्ण त्या ठिकाणी करण्यामध्ये अडथळा आणू नका. एवढंच आवाहन करतो. माझी भगिनी सीमाताई, आम्ही एका शाळेत होतो, आजुलीची कन्या. आजुलीचं एकही मत सीमाताईच्या व्यतिरिक्त कुणाला मिळणार नाही. तुंगी आजूळ, आजिवली जन्मभूमी आणि येळचं पवनानगर कर्मभूमी. सुरेखाताई सरपंच होता, वैशालीताई तुम्ही सरपंच होता. आमच्या जगताप आम्ही उभे राहायचो. ज्यावेळेस भाजपचं या गावात कोण काम करत नव्हते त्यावेळेस जगताप आम्ही आमच्या काम करत होतो. आमचे भाऊसाहेब पुरे असतील, महादेवजी गांधी असतील, केशव काका बुटाला असतील, किसनदादा घरदाळे असतील, ही सगळी मंडळी या ठिकाणी काम करतात. दादा उभे राहा, उभे राहा. सुधार दादा तुम्ही आणि मागचे शिळेंचे, मोरवेचे, गोपीचंद
शिक्षण दादा पडेल तर मी आपल्या बरोबरचे बाळासाहेब, त्या आमच्या बाळासाहेब आघाडीच्या घराकडे जायला पोल नव्हतं कोण देत होतं. किती पोल टाकले आपण? 40 पोल टाकले आणि त्यांच्या वस्तीला त्या ठिकाणी लाईट दिली. बाळासाहेब बरोबर ना? त्यामुळं सीमाताई असल, दत्ताभाऊ असल, नवनाथ भाऊ असल, ही तुमच्या घरातली मंडळी होती. 5 तारखेला सकाळी 7:30 ते दुपारी संध्याकाळी 5:30 मतदानाची वेळ. पुणे आणि पिंपरी चिंचवडला जसं घड्याळ सुपडा साफ झालं तसं जिल्हा परिषदेला देखील घड्याळ सुपडा साफ झालं पाहिजे. एवढी प्रतिज्ञा करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.